नमस्कार, मी प्रियंका. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीने. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकमध्ये आज नरेंद्र महाराज भक्त सेवा मंडळाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हिंदू धर्मगुरू जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन झाले. मोठ्या संख्येने उपस्थित भक्तगणांनी विजय वडेट्टीवार मुर्दाबाद अशा जोरदार घोषणा दिल्यात आणि त्यांनी जाहीर माफी मागावी अशी देखील मागणी केली आहे. हिंदू धर्म आणि संत महात्म्यांचा अपमान करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही असा इशारा देखील भक्तगणांनी दिलाय. नेते विजय वडेट्टीवार नरेंद्र महाराजांच्या बद्दल अभद्र टिप्पणी केल्याबद्दल आज छत्रपती संभाजीनगर में खूप मोठं आंदोलन भक्त परिवाराच्या वतीने होतं. काय मागणार? आमची मागणी आहे, ज्या विजय वडेट्टीवार यांनी जे निंदनीय वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचा जाहीर धिक्कार करत आहोत. संपूर्ण हिंदू समाजाची त्यांनी माफी मागितली पाहिजे. आमच्या जगद्गुरू श्रींची सुद्धा त्यांनी माफी मागितली पाहिजे. आज जगद्गुरू श्रींचं आमचे दक्षिणपीठ नानिसधाम हे जगद्गुरू रामानंदाचार्यजी महाराज यांचा अधिकृत जवळजवळ षडश आखाड्यांनी सर्वांनी मान्यता देऊन हे पीठ तयार केलेलं आहे. या पीठाचे जे जगद्गुरू श्री आमचे पीठाधीश आहेत यांच्याबद्दल त्यांनी जी काही निंदनीय वक्तव्य केलेली आहेत ही त्यामुळे सर्व हिंदू समाजाचा याच्यामध्ये आक्रोश झालेला आहे आणि सर्वांच्या हिंदू समाजाच्या त्यांनी माफी मागितली पाहिजे विजय वडेट्टीवार यांनी, अशी आम्ही मागणी करतो. विजय वडेट्टीवार काँग्रेसच्या या नेत्यांनी तुरंत माफी मागावी, अन्यथा यांच्यापेक्षा मोठा आंदोलन करण्यात येईल. बीएन राठोड, छत्रपती संभाजीनगर, सुदर्शन मराठी. पुढची बातमी येते मुंबईमधून. मुंबई उपनगर जिल्ह्यातील अनुयायांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया देत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. संत नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरण्याच्या प्रकारामुळे हिंदू समाजात तीव्र संताप निर्माण झालाय. मंत्री मंगल प्रभात लोढा यांनीही या प्रकारावर कठोर शब्दात प्रतिक्रिया दिली असून वडेट्टीवार यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे. बातमी येते प्रयागराजमधून. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाकुंभ मेळाव्यात शाही स्नान केलंय. यावेळी महाराष्ट्रातील विविध मंत्र्यांनी देखील गंगा स्नानाचा लाभ घेतलाय. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं की महाकुंभ हा सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परिवर्तनाचं केंद्र आहे. तसेच गंगेचं पवित्र जल घरोघरी पोहोचल्याने देश प्रगती करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. गमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे पुणे गुप्तचर विभागाने बनावट नोटा छापणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला. यावेळी विशेष प्रकारचे प्रिंटर आणि कागद जप्त करण्यात आले. रजनीकांत रहाणे नावाच्या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात देखील घेतलंय. संगमनेर शहरामधील गुंजाळवाडी गावच्या शिवारात एका घरामध्ये जी डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स एजन्सी आहे त्यांच्या मिळालेल्या गोपनीय माहितीवरनं छापा कारवाई झालेली आहे आणि याच्यामध्ये त्यांना काही या संबंधाने साहित्य प्राप्त झालेले आहे. सदरचा आता गोष्टीचा आता कारवाई चालू आहे आणि FIR नोंदवण्याची प्रक्रिया याची चालू आहे. काही नोटा सापडल्या, साहित्य सापडलेलं आहे, ते जप्त करण्यात आलेलं आहे. काय मुद्देमाल सापडला त्यांच्याकडे? जे काही छापण्यासंबंधीचे काही प्रिंटर किंवा प्रिंटिंग पेपर असेल त्या संबंधाने इतर काही साहित्य सापडलेलं आहे. बातमी ते जळगावमधून. जळगाव येथे MD ड्रग्ज विक्री करणाऱ्या सरफराज जावेद भिस्ती याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 53 ग्रॅम 40 मिलीग्रॅम MD ड्रग्ज जप्त केले असून त्याची किंमत 5,34,000 इतकी आहे. भडगाव तालुक्यातील कसगाव येथील पुरातन मनकामेश्वर महादेव मंदिरात चोरी झाली आहे. 70 ते 80 हजार रुपयाच्या वस्तू या मंदिरातून लंपास झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही चोरी महाशिवरात्रीच्या तोंडावर घडल्याने गावात संतप्त प्रतिक्रिया देखील उमटल्या आहेत. पाथर्डी तालुक्यातील मढी गावच्या ग्रामपंचायतीने कानिफनाथ महाराजांच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना दुकाने थाटण्यास बंदी घातली आहे. ग्रामपंचायतीने हा ठराव एकमताने मंजूर केला असून हिंदूंच्या भावना दुखावू नयेत म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. आता 1 महिन्यावर आमची कानिफनाथांची यात्रा आलेली आहे आणि या यात्रेमध्ये बऱ्याचशा भाविकांच्या भावना तीव्र होत्या आणि म्हणून त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी ग्रामसभेचं आयोजन केलं होतं आणि त्यामध्ये चर्चा करण्यात आली. या यात्रेमध्ये बहुसंख्य मुस्लिम व्यापारी
या ज्या आमच्या गावाच्या परंपरा आलेल्या आहेत, आमच्या देवाला 1 महिनाभर तेल लागलेलं असतं, त्यावेळेस आमचा तो दुखवट्याचा कालावधी असतो. या कालावधीमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं तळणे, लग्न कार्य, शेतीचे सर्व कामं आम्ही बंद ठेवलेले असताना वाट वापरत नाही, गादी वापरत नाही, असे कामं 1 महिनाभर बंद ठेवतो आम्ही. पण हे व्यापारी लोक या ठिकाणी येऊन हे कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी त्यांच्या परंपरा आमच्या त्या पाळत नाहीत आणि त्यामुळे कुठंतरी या भाविकांच्या मनामध्ये एक त्यांची कुठंतरी भावनांना ठेच बसल्यासारखं या ठिकाणी वातावरण होतं आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी ग्रामसभेचा या ठिकाणी ठराव घेतलेला आहे. मुंबई गुन्हे शाखेने बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केलाय. आतापर्यंत 7 आरोपींना या संदर्भात अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 7,30,28,000 रुपये किमतीचा आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या. हाय एंड व्हेकल्स या कर्जाच्या आधारे परचेस करून या हाय एंड व्हेकल्स दुसऱ्या राज्यामध्ये वेगळे चॅसिस नंबर आणि त्याच्यावर इंजिन नंबर एम्बॉस करून विकणारी टोळी गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने जेरबंद केलेली आहे. या एकूण कार्यवाहीमध्ये आतापर्यंत 16 महागड्या गाड्या ज्याची बाजारातील किंमत 7,30,00,000 रुपये आहे या जप्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच आरोपींकडून 11 मोबाईल्स आणि ही डुप्लिकेट कागदपत्र तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे लॅपटॉप्स, प्रिंटर्स आणि इतर साधन सामुग्री जप्त करण्यात आलेली आहे. तसेच या कार्यवाहीमध्ये एकूण 7 आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात जगद्गुरू नरेंद्राचार्य सेवा मंडळ लातूर जिल्ह्याच्या वतीने आज तीव्र आंदोलन छेडण्यात आलं. त्यांच्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज प्रमुख चौकात हे आंदोलन करण्यात आले. वडेट्टीवार याच्यावर कडक कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे वीर योद्धा संघटना आणि जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज सेवा मंडळ लातूर जिल्ह्यातर्फे निवेदन देण्यात आले. कार्यकर्त्यांनी वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला काळे फासून घोषणाबाजी करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. आमच्या संबंध हिंदुस्थानाचा आराध्य दैवत हिंदू धर्माचे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिणपीठ ज्ञानीधाम हे सर्व प्रभू रामचंद्र स्वरूप आहेत. यांना या विजय वडेट्टीवार काँग्रेसचा एक आमदार, क्षुल्लक आमदार यांनी आवर्च भाषेत, एकेरी भाषेत स्वामीजींना बोललेलं आहे. तरी आम्ही या गुरूंचे छावे, गुरुभगिनी, गुरुबंधू, जनसमुदाय हे आम्ही खपवून घेणार नाहीत. हे जर त्यांनी जाहीरपणे माफी नाही मागितली तर यापुढं आमच्या गुरुच्या आदेशानं आम्ही तीव्र आंदोलन छेडू. तोपर्यंत आम्ही असं घोषणाबाजी वगैरे देत जाऊ. पण या नालायकांना जोपर्यंत त्यांना हे मागत नाही, आपलं जाहीरपणे माफी मागत नाही, तोपर्यंत आम्ही असंच आंदोलन करत राहू. श्री गुरुदेव. घोषणा आणि त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे. धर्म की जय. बुलेटिन मध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा सुदर्शन मराठी.